नातेसंबंधामध्ये मी का हा शब्द आला की मग नातेसंबंध पुढे टिकवू नाही शकत. अहंभाव बाजूला ठेवणारा माणूस हा जगातला सगळ्यात कणखर आणि शौर्यवान धैर्यवान माणूस असतो. प्रत्येकाला तुझे 2 मेसेज, माझे 2 मेसेज, तुझ्या मेसेज म्हणजे 3.25 शब्द, माझ्या मेसेज 3.25. कुठवर मोजणी कराल? किसी को परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता. देर तक कोई चेहरा आईने में नहीं रहता. क्या बात आहे. आपलं मी पण एखादं पिकलेलं फळ कसं पिकते, गोड होते आणि मग ते सहजपणे गळून जातं, तसा तो मीपणा निघून जायला पाहिजे. खरं तर स्वतःबद्दलची जाणीव असणं ही एक चांगलीच गोष्ट आपण मानतो. मग अहंकाराला आपण नेगेटिव्हली का बघतो? माणसं अहंकारी का होतात? जगात तर त्यांच्या परीनं काम करणारी आणि त्यांच्या परीनं यश मिळवणारी माणसं आहेत. मग काहीच माणसं अहंकारी का बनतात? खूप वंचित तुमचं जर बालपण असेल तर मग माणूस त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी धडपडतो आणि मग सूड उगवल्याप्रमाणे आत्मकेंद्रित होतो. मी तर माझंच पाहिलं, आता जाऊ दे, जग गेलं खड्ड्यात. आत्मकेंद्रित नवरा आहे, तो थकून भागून येतो घरी, मान्य आहे. बायकोही थकून भागून येते, तिच्या थकण्याकडे अजिबातच लक्ष नाही. आता बायकोनी तिचं काही सुरू केल्याच्यानंतर हा लांब द्यायला लागतो. हा ठीक आहे, बरोबर आहे, हा चालत राहते असं काही. दुसऱ्या अरे असं झालं का, एक शब्द असा यायला हरकत नाही आहे. माणसाला दरवी पैसेच पाहिजे असतात असं नाही आहे. माणसाला कौतुकाची थाप पाहिजे असते. जेव्हा तो एक कौतुकाचा शब्दही मिळत नाही अहंकारी माणसाकडनं, त्यावेळी मग माणसाचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. आणि अहंभावाचे छोटे छोटे फायदे सांगतात. त्याचे फायदे असतात. तो माझा बॉस आहे, सर काय सुंदर शर्ट घातलात आज. 200 रुपयाचा शर्ट 3दा मातीत पडलेला घातला मी, आमची कुठे लायकी. अहंभाव सुखावण्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे लोक असतात. तर हा यश आणि अहंकार याचं काय नातं आहे? लोकांचे सतत तुमच्याकडे नजरा वळल्या म्हणून तो अहंकार बळावतो, आणि जर हे टाळायचं असेल तर ते टाळता येतं का? हा इगो तुमच्या रोजच्या आयुष्यात बाधा आणायला लागतो. त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी काय पद्धतीनं त्याचे परिणाम आपल्यावरती होत आहेत बुवा याची जाणीव समोरच्या माणसाला करून देऊ शकतात. अशा व्यक्तीसोबत राहताना तुम्हाला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे